हॅलो फ्रेंड्स. तर आता मी मस्त रेडी होऊन आता माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे की माझे ऑलरेडी 2 यूट्यूब चॅनल आहेत, तर आणखी एक तिसरा चॅनल मला ओपन करायचं आहे, ज्यावर मी माझे रेसिपीज वगैरे अपलोड करू शकेन. आणि त्यासाठी त्या चॅनलसाठी मी आता पहिला व्हिडिओ शूट करायला जाते आहे आणि खूप विचार करून अशी एक रेसिपी सापडली जी पटकन आणि चटकन बनवू शकेन अशी. तर चुलीवर ऑफकोर्स चुलीवर बनवणार आहे, कारण आम्ही जेवण तर चुलीवरच बनवतो. तर चुलीवरचा झुणका आणि भाकरी बनवते. सो लेट्स गो, बघा मी कसं कसं बनवते आहे. आता रेसिपीसाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. बघू शकता इथे लाल तिखट आहे, जी आमची साताऱ्याची स्पेशल चटणी असते ती आहे. मीठ आहे, कांदा आहे, बेसन आहे आणि लसूण आणि मिरची आहे, जिरं मोहरी आहे, कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे. तर हे सगळं साहित्य आता आपण रेसिपीसाठी यूज करणार आहे, झुणका बनवण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण चुलीवर कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. तेल कडक तापू द्यायचं आहे. त्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी मस्त ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजू द्यात. त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकायचा आहे, तोही तेलामध्ये मस्त भाजू द्यात. त्यानंतर तेलामध्ये मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये वाटून घेतला, तो टाकायचा आहे. कांदा मी उभाच चिरलाय, कारण कांदा आपण बारीक पण चिरू शकतो किंवा उभं पण चिरू शकतो, आपली मर्जी. मोस्टली काही लोक कांदा बारीक करून टाकतात, बट आपण कसंही आपल्या मर्जीनुसार, आपल्याला उभं पाहिजे असेल किंवा आडवा पाहिजे असेल तसं आपण कांदा टाकू शकतो. सो तुम्ही पण ट्राय करा एकदा. तर आता मी चटणी टाकते. चटणी मी थोडीशीच घेतली आहे, कारण आधी मी लसूणसोबत 4 मिरची घेतलेली, त्यामुळे थोडीशीच चटणी टाकते आहे. मस्तपैकी भाजून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सगळं मस्त मिक्स झाल्यानंतर ह्यात आपण टाकणार आहोत आता बेसन. आणि हे बेसन मी जे ह्या पद्धतीने टाकते आहे ना, त्याच पद्धतीने टाका, कारण त्याच्यानंतर गिठळ्या बनत नाहीत. कारण मोस्टली आपण झुणका बनवताना सहज आपण बेसन टाकून देतो डायरेक्ट, तर नंतर त्याच्या गिठळ्या बनतात आणि ते चिकट बनतं. सो मी हे टाकते, असं तसंच टाका आणि मस्त मग ते मिक्स करून घ्या त्यात. आता हे बेसन मस्तपैकी मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडं आपण पाणी टाकायचं. आणि हो, पाणी टाकताना काळजी घ्या की तुम्ही घेतलेल्या बेसनच्या प्रमाणानुसारच पाणी टाका. जास्त पाणी टाकलं तर
झुणका चिकट होतो. बापरे, बघताय ना मंडळी किती छान दिसतोय झुणका. बरं, बेसनमध्ये पाणी मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि मस्त शिजू द्या. एक 5 मिनटं शिजल्यानंतर बघा. तर आता मी झाकण उघडून बघतीये की आपला झुणका झालेला आहे की नाही. जास्त चिकट वगैरे काय नाही झालेलं, तेवढं नॉर्मली चालतं. कारण मी खूप दिवसानंतर बनवते झुणका, म्हणजे एकदमच एक 9वी-10वीत असताना बनवलेला, त्यानंतर बनवते मी. कॅन यू बिलीव्ह? सो मंडळी बघा, मी हळद टाकली नाही तरी पण कसा कलर, किती छान कलर आलेला आहे. आणि मला वाटलेलं की थोडंसं चिकट होईल, पण नाही, एकदम मस्त झालेला आहे झुणका. तर यानंतर अशी कोथिंबीर वरून टाकायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे झुणका. मग काय, आपला झुणका रेडी. तर कोथिंबीर टाकून मस्तपैकी हलवून घ्या आणि मग काय, आपला झुणका तयार आहे. सो फायनली झुणका तयार झालेला आहे. आता आपण भाकरी बनवूया. लेट्स गो. आता आपण भाकरी करूया. चला तर. भाकरीसाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. ॲक्च्युली आपण ना जेव्हा भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना, तेव्हा आपण तव्यामध्ये पाणी टाकून ते उतवणी करून आपण पीठ मळताना वापरू शकतो. पण जेव्हा आपण तांदळाचं पीठ भाकरीसाठी वापरतो ना, तेव्हा आपण गार पाण्याने ते पीठ मळलं ना तरी चालतं. कारण ते पीठ असं पण चिकटच असतं. मग तुम्ही ते गरम पाण्याने पीठ मळलं तर मग ते आणखी चिकट होतं. मग भाकरी आपल्याला थापता येतच नाही. तर मी ॲक्च्युली उतवणी घातलेलं नाही आहे, कारण हे तांदळाचं पीठ आहे. जर तांदळाच्या पिठात उतवणी घातलं ना तर पीठ आणखी चिकट होतं. त्यामुळे मी उतवणी नाही घातलं, गार पाण्यानेच पीठ मळते. भाकरी घालतात त्यांना हे खूप छान जमतं.
आणि मी ती टेस्ट करायला माझ्या आजीला देणार आहे. चला तर तिची रिॲक्शन बघूया काय आहे. झुणका आणि भाकरी बनवली, ती टेस्ट कर, खाऊन बघ कशी झाली सांग मला. अगं तसं नाही बोलायचं, चांगलं बोलायचं फक्त. कांदा पण पाहिजे. कशी झाली आहे? हा छान आहे. छान आहे.